तन्मय, तुला माझ्याशी जे काही बोलायचंय ना ते अगदी मनमोकळेपणे बोल. आपण आपल्या जिवलग मित्राशी कसे बोलतो अगदी तसं. आपल्या मैत्रीच्या नात्याची सुरुवात खूप आधी व्हायला हवी होती, पण मी सुरुवातीला चुकलो. प्रॉब्लेम्स क्रिएट केले. आणि तन्मय, राहू देत ना ते सगळं. जुन्या गोष्टी उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. आता आपण पुन्हा नव्याने सुरुवात करतोय, हो की नाही? आणि तसंही तेव्हा माझ्याकडून सुद्धा आरोही, आपण भूतकाळाच्या आठवणी विसरून जाऊया आणि कोऱ्या पाटीवर नव्याने खूप छान भविष्य लिहूया. माझं आयुष्यच तुला जोडलं गेलंय तन्मय. आता तू जे सांगशील, जे ठरवशील, मी ते सगळं करायला तयार आहे. नाही यार, आता जे काही ठरवायचं आहे ते आपण दोघांनी मिळून ठरवायचं आहे. तू आणि मी. आणि इथून पुढे मी आपल्या आयुष्यात, आपल्या संसारात कोणालाही लुडबुड करू देणार नाही. थँक्यू. एक मिनिट. काय झालं? आता पी. राहू केतू संपला. तन्मय,
जे प्यायलीस ना ते नुसतं कोल्ड्रिंक नव्हतं. तुझ्या ड्रिंक मध्ये वेगळंच काहीतरी मिक्स करायला सांगितलं होतं मी वेटरला. त्याचा रंग आता लवकरच चढायला लागेल. मग हळूहळू तुझा स्वतःवरचा ताबा सुटेल, तोल जाईल आणि मग तू इथे सगळ्यांसमोर भारी तमाशा करशील. त्यानंतर तन्मय तुझा असा अपमान करेल ना की तुला मेल्याहून मेल्यासारखं वाटेल. आज तन्मयच्या मनातली तुझी इमेज कायमची नाही स्पॉइल केली तर बघ. बरं झालं आई, तू सगळी पेज संपवलीस ते. आता बरं वाटेल तुला. पण आता तू कुठलाही विचार न करता झोपून जा. म्हणजे आपण इथे राहायचंय का नाही, किंवा लोक काय बोलतील, लोकांना काय सांगायचंय, या सगळ्याचा विचार आता बंद कर आणि निवांत झोप. तन्वी, तन्मय आला का ग? नाही, अजून नाही आलाय. काय किती वाजले, किती वेळ लागलाय त्याला? आई अगं आता फक्त 10:30 वाजलेत आणि तन्मय आता काही लहान आहे का ग? लहान नाही म्हणून तू काही करू शकतो असा अर्थ आहे का? उद्या सकाळी पहिला दिवस आहे त्याचा ऑफिसचा. लक्षात तरी आहे का त्याच्या? काम कर, जरा फोन कर आणि विचार त्याला किती वेळ आहे ते. अगं लग्न झाल्यानंतर आरोहीला घेऊन पहिल्यांदा डिनरला गेलाय तो. मग उगाच कॉल करून डिस्टर्ब कशाला करायचं? राहू दे ना, म्हणजे करू देत त्यांना एन्जॉय. आणि आई तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे जागी ते येईपर्यंत. ठीक आहे, आता तू झोप बरं. काय झालं? काही नाही, थोडं गरगरल्यासारखं वाटलं मला. पण मी ठीक आहे. तू जा, मी वॉशरूमला जाऊन येते पटकन. थोडं तोंडावर पाणी मारलं ना की बरं वाटेल. मी थांबतो, तू जाऊन. नाही, तू खरंच हो पुढे, मी येते लगेच. मी थांबतो, तू जाऊन. तन्मय, तू खरंच हो पुढे, मी येते लगेच. जा म्हटलं ना. तुला काय वाटलं? तू वेटरला सांगून मला सॉफ्ट ड्रिंक मधून काहीतरी देण्याचा प्रयत्न करशील आणि ते माझ्या लक्षात येणार नाही?
अगं नुसत्या वासाने एखाद्या डिश मध्ये कुठला पदार्थ मिसळलाय हे ओळखते मी. या अशा रीतीने तुझ्या जाळ्यात अडकेल असं वाटूच कसं शकतं ग तुला? नंदिनी, तू कितीही प्रयत्न केलास ना तरी तन्मयला मिळवू शकत नाहीस. तू काहीही केलंस तरी माझ्यात आणि तन्मयमध्ये दुरावा निर्माण करूच शकत नाहीस. ही जन्माची नाती असतात नंदिनी, इतकी कमकुवत नसतात की कोणीही यावं आणि तोडावं. आम्ही देवाच्या साक्षीने एकमेकांशी लग्न केलंय, जन्मोजन्मी एकमेकांना साथ देऊ असं वचन दिलंय. त्यामुळे तन्मय सोबत संसार करायचं स्वप्न तर तू बघूच नकोस. हा, त्याची एक चांगली मैत्रीण म्हणून त्याच्या आयुष्यात त्याच्या मनात नेहमीच तुझं स्थान असेल. निखळ मैत्री केलीस ना तर तन्मय सुद्धा मनापासून ते स्वीकारेल. आणि माझाही तुमच्या या नात्याला कधीच विरोध नसेल नंदिनी, पण मैत्रीच्या नात्याची मर्यादा ओलांडलीस तर असलेलं सुद्धा गमावून बसशील. त्यामुळे वेळीच शाणी हो. सुधार स्वतःला, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अप्पू, हे बघ सगळ्यांची जेवणा वगैरे सगळी झालेली आहेत आणि आवरून पण झालेलं आहे. तू आता लवकर जाऊन झोप जा. उद्या सकाळी कॉलेजला जायचंय का नाही? क्या बात आहे आनंद, तू एकदम ताईसारखं डिट्टो बोलायला लागलायस. अगं काहीतरीच काय बोलतेस, आरूची जागा कोणतरी घेऊ शकेल काय? मग करेक्ट. आनंद काका, आईला बरं नाही वाटत आहे. काय ग, काय झालं एकदम? अहो, तिला ताप आलाय आणि थंडीने थरथरती ती आणि उलट्या पण होत आहेत. एकदम असा अचानक कसा काय झाला? पण मला पण कळत नाहीये. मगाशी म्हणत होती की थोडी थंडी वाजते आणि आता तर अचानकच तब्येत बिघडलीये. मी एक काम करतो, फॅमिली डॉक्टरला बोलून घेतो. हे फोन का नाही उचलत? पण मी काय बोलतो, तन्मयला फोन करून कळवायला पाहिजे ना. लगेच कर. आनंद काका यांनी का फोन केला असेल आता? हा काका. तुम्ही निघालात काय तिकडनं? हो, आम्ही निघतोच आहोत. पण फोन कशाला केला? काय झालं? हा म्हणजे त्याचा काय झाला, इकडे वत्सलाबाईंची तब्येत अचानक बिघडली आहे, ताप भरलाय. काका आम्ही लवकरात लवकर येतो, तुम्ही तोपर्यंत डॉक्टरांना बोलून घ्या. हा, डॉक्टरला बोलवायचा ट्राय करतोच आहे, पण तुम्ही पण पोचा अर्जंट मध्ये. हा हो हो, आम्ही येतोच. ओके, येत आहेत लवकर ते. बघूया, डॉक्टरांना फोन करतो तोपर्यंत. हो रोहित, पुन्हा एकदा तू माझा डाव उधळून लावलास. तू पुन्हा आमच्या मध्ये आलीस. तू का आमच्या मध्ये येतेस का? मी नाही सोडणार तुला, नाही सोडणार. अगं नंदिनी, काय करतेस तू? हे का वागतेस तू अशी? ए बाळा बाळा, ऐक ऐक ऐक. नाही ऐकणार मी कोणाचं. मी कोणाचंही ऐकणार नाहीये पप्पा. तो तन्मय ऐकतो का माझं? दिवसेंदिवस तो आरोहीच्या जवळच जात चाललाय. मी त्याच्यासाठी एवढं काही करते, पण तो माझ्याकडे लक्षही देत नाही. का देत नाही पप्पा? काय कमी आहे माझ्यात? तो का बघत नाही माझ्याकडे पप्पा? नंदिनी, हे बघ बाळा शांत हो. हे बघ, आता 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 तू वर झोप. आपण उद्या सकाळी बोलूया ना. हा, शांत शांत जा, शांत.
नंदिनी ए, बाबा पुढे येऊ नका बाबा. बेटा शांत हो शांत हो. बाबा तुम्हाला माझी काळजी वाटते ना? हो बेटा. मग आत्ताच्या आत्ता तन्मयला इथे बोलवा. अगं हे आत्ता? हो बेटा बेटा आत्ता वाजले किती बेटा आपण उद्या सकाळी बाबा आत्ताच्या आत्ता बोलवा त्याला. बोलवतो मला काही नाही, त्याला फोन करा आणि बोलवून घ्या. बाबा बोलवा नाही तर मी नाही काही करू नको. मी बोलवतो. एक मिनिट तू बस बस इकडे शांत हो. मी बोलवतो बेटा. बाबा बोलवा आता. बोलवतो. हॅलो हॅलो हॅलो. तन्मय आलाच पाहिजे. तन्मय आता आला पाहिजे. तुला यावं लागेल. हॅलो. हा मी राया चपडे बोलतोय. अहो माझी मुलगी अचानक काहीतरी विचित्र वागायला लागली. प्लीज तुम्ही आलात तर बरं होईल. प्लीज. हो. कोणाला फोन केलात? ते तन्मयला. तू म्हणालीस ना. नाही येतोय तो. काय म्हणाला? येतोय तो. कधी येतोय? आत्ता निघालाय तो. तन्मय येतोय? हो. आत्ता लगेच येतोय? हो. तन्मय येतोय. आईंचं अंग खूपच गरम लागतं. बहुतेक खूप ताप आलाय त्यांना. तन्वी ते आनंद काकाने डॉक्टर नाटकरींना फोन केला होता. हो झालं बोलणं, पण नेमके ते नाशिकच्या बाहेर आहेत. अगं निदान त्यांना विचारायचं तरी आत्ता एखादं तात्पुरतं औषध देता येईल का? यार तरी डॉक्टर मिळणं म्हणजे. तन्मय डॉक्टर काय झालं सांगतो. डॉक्टर बोला ना काय झालं तिला? त्यांना हिस्टेरियाचा अटॅक आलाय. हो पण हे असं अचानक. त्यांच्या मनाविरुद्ध काय घडलं असणार. आणि असा आजार असलेले पेशंट नेहमी असेच रिॲक्ट करतात. बरं त्यांना झोपेचं इंजेक्शन दिलंय मी. थोड्या वेळाने बरं वाटेल त्यांना. पण हे असं परत तर नाही ना होणार? त्याआधी तुम्ही काळजी घ्या. बरं उद्या आपण त्यांच्या काही टेस्ट करूया आणि रिपोर्ट्स आल्यानंतर पाहू पुढे काय उपचार करायचे ते. आणि हो तुमचं जे काही डिसिजन असेल ते मला लवकरात लवकर कळवा, नाहीतर हा आजार मोठा होईल आणि कॉम्प्लिकेशन निर्माण होतील. नाही रे. मी नंदिनीच्या लवकरात लवकर सगळ्या टेस्ट करून घेतो. अशा स्टेजमध्ये त्यांच्या मनासारखं होऊ दे. मला माहित नाही पण ग्लानीमध्ये असताना त्यांनी कोणा एका व्यक्तीचं नाव घेतलं होतं. ती व्यक्ती कोण आहे? बरं ती व्यक्ती कोणी असू द्या, पण लवकरात लवकर त्या व्यक्तीला इथे बोलवून घ्या, नाहीतर त्यांना पुन्हा अटॅक येईल. आणि वरचेवर जर त्यांना असे अटॅक येऊ लागले तर त्या वेड्याही होऊ शकतात. हे लक्षात ठेवा. निघतो मी. काळजी घ्या.
तन्मयला कसा बोलवू मी आणि नंदिनीची ही इच्छा आता कशी पूर्ण करू? किती? 103. तुम्ही दोघं थांबा इथेच, मी आलेच पटकन. अरे अगं कुठे चाललीस? आले आले.